गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो की विविध प्रकरणांमुळे ही दोन नावं जी आहे ती चर्चेत आलेली आहे। मात्र ते मूळ गाव जे आहे त्यांचं जामखेड तालुक्यातील सोनेवाडी गाव आहे आणि आता सध्या मी त्यांच्या सोनेगाव या ठिकाणी आलेलो आहे। सोनेगाव त्यांचं हे जे घर आहे त्यांचं मूळ घर आहे ते सोनेगाव येथे आहे आणि संपूर्ण घर जे आहे सध्या बंद आहे, घराला कुलूप आहे, गेट देखील बंद आहे। आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या कारणाम्याने हे दोन्ही बंधू जे आहे ते चर्चेत आले होते आणि त्यांच्यामुळे अनेक जण देखील अडचणीत आलेले आहे। वेगवेगळे आरोप प्रत्यारोप जे आहे ते मंत्र्यांवरती देखील होत आहे आणि त्यामुळे एकंदरीत ही चर्चा जी आहे ती सुरू आहे। मात्र त्यांचे मामा जानकीराम अण्णा गायकवाड हे आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। घायवळ बंधूंचे हे मामा आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर काय सांगा, सध्या चर्चा सुरू आहे दोन्ही निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे सगळं एकंदरीत चर्चा बघून तुमचं मत काय, म्हणजे काय? हे सगळं खोटं चाललंय आणि याच्या मागे मोठं षडयंत्र आहे। हे गावाकडं राजकारण लय बेकार आहे आमच्या। रोहित पवार 2019ला ज्या टायमाला इलेक्शनला पहिल्या उभा राहिला त्या टायमाला 4-5 दिवसात मला स्वतःला बोलवून घेतलं होतं रोहित पवारांनी चुंडीला, की म्हणले तुम्ही मामा आहेत त्यांचे? म्हणलं हो। म्हणले निलेश गायकवाड कुठे? म्हणलं अमरावती जेलमध्ये, मोक्यामध्ये तू बंद आहे। बाकी मला काय बोलले नाही। म्हणले आपलाच गृहमंत्री म्हणले अनिल देशमुख, आणि त्यांनी दिलेल्या तारखे दिवशी त्याला बाहेर काढलेला आहे मोक्यामधून, अमरावतीच्या जेलमधून। ते बघा कुणी काढला बाहेर, काय केलंय ती दिलेल्या तारखेला त्याला बाहेर काढलं आणि नंतर मग आम्ही प्रचाराला लागलो त्यांच्या रोहित पवाराच्या। प्रचाराला लागल्यावर त्यांना 23,000 मतांनी लीडनी निवडून आलं, 23-24 हजारांनी आणि 43 हजारांनी। मग चाललं आमचं सगळं बरं, चाललो सगळं, ते बी चांगलं राहतं आमचं होतं, काय कोणाची काय दुश्मनी नाही, कुठं काय नाही, त्यांची नाहीच कोणा सांग दुश्मनी। आणि काही कालांतराने कोरोनाचा रोग आला इकडं। त्या टायमाला निलेश गावळेंनी स्वतः खर्चातून कोणाचं नाव न घेता 15 ते 20 टँकर दररोजचे चालू पाणी होतं जामखेडला। त्याच्यामध्ये त्यांना खटकाय लागलं जराशी, कोणाला? रोहित पवाराला, ही पाणी वाटायला लागलंय, त्याचेच फोटो टाकलेत, असं करू नका तसं करू नका, बाहेरून सांगायचं आम्हाला, काय डायरेक्ट बोललं नाही ती। मग ते पाण्याचं एकूण तिकडून बंद झालं, कुठल्या बी गोष्टीला असंच करायला लागलं। पुन्हा ते निवडून आलं ना, 24 हजाराच्या मताने निवडून आला, तर पुन्हा काय बी करायला लागला। मग इथल्या आमच्याकडे गायरन जमिनी सगळ्या सोलरच्या ह्याच्या करता त्यांनी ताब्यात घ्यायला लागला। तर इथले 5-6 गावामधली लोक निलेश भाऊकडे इथं बंगल्यावर यायला लागली, बाबा आमचे गायरन जनावरला चारायला लागतंय आम्हाला, आणि असं रोहित पवार तर तिकडे ताबा घालणारे, असं करणारे तसं करणारे चालले त्याचं। विरोध केला आम्ही, मग तिथून जास्तच विरोध झाला। त्याच्यानंतर एक दिवशी आम्ही डिगुळला गेलो होतो, एक यात्रा असते जेवाची, त्या दिवशी त्यांच्या मातोश्री त्यांच्या आईंचं तिथं भाषण होतं, मंडप लावलेला मोठा, आणि गेलो आम्ही, 2-4 गाड्या होत्या आमच्याकडे, उतरलो आणि डायरेक्ट आम्ही मंदिराकडे चाललो होतो। अख्खं पब्लिक पाया पडायला चाललो होतो, तर अख्खं गाव आमच्या मागं मंदिरापोत बाहेर निघेपर्यंत त्यांच्या आईपाशी तिथं एक 5-6-7-10 माणसं बसली होती म्हातारी, ते त्यांना लय खटाकलं। मग त्याच्यानंतर आम्हाला कुठे विरोधच करायला लागला, एकदम विरोध म्हणजे कट्टर विरोध। घायवळ बंधूंचं नाव ह्या परिसरात व्हायला लागलं, म्हणून खटकायला लागलं। हो, खटकायला लागलं, त्याच्यामुळेच खटकलं, ही नाव व्हायला लागली। तर जिल्हा परिषद ह्याला उभा राहणार होता सचिन गायवळ, त्यांना लय खटकते ते जरा आला तर आपलं पुन्हा काय खरं नाही। अहो इथं 23 ग्रामपंचायती बिनविरोध निलेश गावळेंनी काढल्यात, एवढी तयारी केली ती सगळी, आणि सगळा विरोध करायचा म्हणजे रोहित पवार, दुसरं कोण नाही। काही बी खोटं करतो, खरं करू द्या। आता ही सांगते कुठं टीव्हीवर बातम्या चालू आहेत, काय खरं कोणच सांगा नाही। हो, पासपोर्ट त्याला दिलेला आहे, रोहित पवारने दिलाय, त्यांचा अनिल देशमुख गृहमंत्री होता। आता सांगायचं ह्यांनी दिला त्यांनी दिला, त्याला बोलवून ह्याला बोलवून, असं काय सगळंच केलंय त्यांनी। मला एकच सांगायचंय, ही सगळं खोटं चाललंय, असं करू नका। ती त्यांच्या हिमतीवर आपली ती बिचारी करतात, ते गुन्हेगार नाही झाला। विषय सचिन गायवळचा, त्याचा तर काहीच संबंध नाही। कुठं 2010ला एक मर्डर झाली कुठं ते पुण्यामध्ये, त्याला रात्री 1:30 वाजता घरातून जो आपल्या बिस्तरातून उठून गेला आणि 9 महिने टाकला आतमध्ये। मग मोकातला आरोपी 9 महिने सुटतो का? नाही।
निलेशला अमरावती जेलमधून ह्यांनीच काढलं. आता लागले सांगा हिच्यावर एवढ्या केसेस तेवढ्या केसेस, ही काढलं लुबाडले. 1 गुंठा दाखवा इथला. जामखेड तालुक्यामध्ये ह्या माणसाचं गरिबीमधून घेतलं, कोणाचं दमदाटी करून घेतलंय, हाणून घेतलंय म्हणून त्यांना सजा लावा. दोघाला बी सचिनच्या नावावर अशी सचिनला लावा, निलेशच्या निलेश लावा. खरं करा ना राव काहीतरी. उगाच काय चाललं, किती दिवस झालं चाललंय. तिचे आई वडील वयस्कर झालेले आहेत, सुना बाहेर, नातवं बाहेर. हे काय तुम्हाला कोण सांगतंय सगळं? ही फक्त रोहित पवार, दुसरं कोणच नाही. मग आता ह्या टायमाला आम्ही विरोध केला त्याला. शिंदे साहेबांचं आम्ही काम केलं, अजित पवारांचं बी काम केलं, शिंदे सेनेचं काम केलं. ह्याला विरोध केला, 600 मतांनी आला. हा पण खरा आलेला नाही, त्याच्यावर केस आहे कोर्टात. शेवटच्या वोटिंगच्या टायमाला पब्लिक सगळे निघून गेले. ह्यांनी काय गोलमाल केला देव जाणे. त्यांची केस चालू आहे कोर्टात. सर झाली की नाही माहित नाही, आपल्याला केली ती साहेबांनी. तुम्ही ह्या दोघांनाही लहानपणापासून हो, ओळखतात. यांचं शिक्षण कुठं झालेलं आहे, बालपण कुठे गेलेलं आहे, त्यावेळेचा स्वभाव कसा होता, म्हणजे सगळं एकंदरीत? त्यांचा स्वभाव देवासारखा आहे. त्यांच्यापाशी जो येईन त्यांचा होऊन जातो. अशी पोरे दोघं बी. पण एकच, ही शिक्षण झालं सगळं पुण्यालाच. पहिले आपली गुंटावारी जागा तिथं आपली घेतली होती आमच्या मेवण्याने. ती किलोस्कर कंपनीमध्ये कामाला होते. तिथं पत्र्या शेड मारून पहिलं घर केलं, त्याच्यानंतर आता आहेत घर बांधल्यात. असा हा विषय आहे त्यांचं. इकडं काय नाही, त्यांचं बालपण सगळं पुण्यात सगळं सगळं पुण्यात. जन्मच त्यांचं पुण्यात म्हणा थोडक्यात. शिक्षण पुण्यात, आता बी पुण्यातच आहे. म्हणजे गावाकडं कसं येतं, म्हणजे कधी येतात काय? तसं काय नाही, 8 दिवसांनी 10 दिवसांनी येणे, आपले 2-3 दिवस राहणे. इथली मित्रमंडळी आहेत, गाव आहे शेवटला. अहो किती बी कुठं कोणी सर्व्हिस केली काय केली, शेवट म्हातारपणाला गावाकडे येते ना. मराठा आम्हाला गावाकडेच आहे आपण सगळी. तसं येतात जातात, इथं कुणी नसतं. पण हे काय मग चाललंय आता, इकडे जमीन घेतली, कुठं तिकडे जमीन घेतली. आता रात्री तर म्हणले कुठं 10 फ्लॅट कोणाला दमदाटी करून घेतल्यात म्हणून. मला काय म्हणायचे, 10 फ्लॅटवाला एवढा दिवस झोपला होता का? त्या टायमाला त्यांनी कंप्लेंट करायची ना. पोलीस स्टेशन आहे ना बसलेलं खऱ्या करता, काहीच नाही. हे सगळं आता जे सुरू आहे, मग ते कशामुळे सगळं? काय नाही, फक्त राजकारणात आमचं पंचायत जिल्हा परिषद इथले इलेक्शन होणार आहे. सचिन गायवळ उभा राहणार आहे आणि ती फुललेवणी निवडून येणार आहे. ह्या जगात त्यांची गांड फाटती म्हणून ती अशी करायला लागल्यात. काय आहे राव विनाकारण. मग ज्यावेळेस त्यांनी अनेक गुन्हे आहेत त्यांच्यावरती, मोक्याचे गुन्हे आहे, संघटित गुन्हेगारी आहे, मग हे सगळं नेमकं काय? ते पहिलं त्याचं कॉलेजमध्ये झालेलं. कॉलेजमध्ये असताना गजा मान्य ते सगळे एकत्र होते. मग त्यांच्या काय तिथे त्यांच्या खोटे केसेस त्या पोरांवर, कॉलेजच्या पोरांवर तिथला एक माणूस त्यांनी केल्या. मग त्यांनी ते काय ते कुठं करून त्याला मारला जातो. त्या टायमाला त्यांना मोका बसला होता, ते बंद होते, त्यातून सुटले निर्दोष. सध्या मला तुम्ही सांगा, अमरावती जेलमधून कशामुळे सगळे वळाले सगळे इकडे गुन्हेगारीकडे? ना वळला, गुन्हेगार नाहीच. वैयक्तिक आपल्याला तकलीफ झालं मग कोण गप बसणार आहे? इथं बांधा शेजारी कोण गप बसत नाही. ते तर सिटी आहे. मी माझं करतोय, मला दमदाटी करायला मला जमणार आहे का? शिक्षण पण त्यांचं अहो शिक्षण दोघा भावाचं भरपूर झालेलं आहे. आम्हाला म्हणता येणार नाही एवढं शिक्षण झालेलं आहे त्यांचं. आम्ही काय 5वी शिकलेली माणसं दीडी, असा विषय आहे त्यांचा. आणि ही चाललंय सगळं खोटं चाललेलं आहे. त्यांना काहीच उपयोग नाही करून, आणि करू पण नका म्हणावं. बस एवढं सांगायचं, मला दुसरं काय बोलायचं. एवढं मात्र खरं आहे की खोटं करू नका. खरं असलं ना सजा द्या, खोटं नका करू. तो जातो किती, 9 तारखेला जातो बाहेर गावी. 17 तारखेला फायरिंग होती. बरं फायरिंग बी गँग वॉर मधून नाही ना झालेली. ज्याला गोळी लागली तो माणूस साधा माणूस आहे. घासाघाशी झाली, धक्काबुक्की झाली एकामेकाची म्हणून झालंय. त्यात निलेश गावाचा काय संबंध आला? हा बायको मुलगा तिकडे शाळेत येतात बाहेर गावी, ते बायकून ती दोघं तिकडे गेले ती. आणि कसं आहे, काय बी सांगायचं, फोटो पासच घ्या, त्याला पासच कसा काय भेटला काय? अरे ह्यांनी दिलेला आहे, रोहित पवार यांनी आणि देशमुखनी दिलेला आहे. बाकीचं काय सांगताय? कशाला लपून ठेवताय? आणि हेच करताय सगळं रोहित पवारच. काय संबंध हो? खरं कर म्हणून काय बी असू दे, काय बी कर, पण खरं कर, खोटं नको. खोट्याला तकलीफ होती, समोरच्याला करणार तकलीफ होती. असा विषय आहे. आता जी काय न्याय देवता सगळं जे काय दिल त्याप्रमाणे आम्ही मान्य करायला तयार आहेत. पण एक आहे, खोट आहे सगळं. ही निश्चितच आपण बघतो की निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांचे मामा जे आहे ते आपल्यासोबत होते, त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. आणि
त्यांनी सांगितलेलं आहे की राजकारणातून हे सगळं प्रकार जो आहे तो घडत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा अभिजितसह कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.